पावसाळा सुरू झाला की निसर्गात फिरण्याचा मोह हा आपण टाळूच शकत नाही. असंच ठिकाण आहे ते म्हणजे नगर कल्याण महामार्गावर मुरबाड आणि जुन्नर यांच्यामध्ये असणारा माळशेज घाट. हे निसर्गाचं विहंगम दृश्य, निसर्ग धुक्यानं दाटलेला. या ठिकाणी केलेला प्रवास हा अत्यंत मनमोहक आणि या ठिकाणी अनेक पर्यटक हे प्रत्येक वर्षी येत असतात. जुन्नर मुरबाड या तालुक्यातूनच नाही तर नगरपासनं, कल्याणपासनं नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या भागात येत असतात. निसर्गाचं हे विहंगम दृश्य नजरेत किती साठवावं हे लक्षातही येत नाही. दूर दूरपर्यंत नजर जाते तोपर्यंत निसर्ग खूप बहरलेला दिसतो. निसर्गाचं हे सुंदरसं असं दृश्य पाहताना आलेल्या पर्यटकांची देखील काळजी या ठिकाणचे असणारे व्यावसायिक घेत असतात. पावसाळा सुरू होण्याच्या बरोबरच त्यांची व्यवसायाच्या दृष्टीनं लगबग सुरू होते. आलेल्या पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा या ठिकाणचा प्रयत्न असतो. पावसाळ्यामध्ये पर्यटक आले की त्या ठिकाणी वडा, भजी आणि माळशेज म्हटलं तर त्या ठिकाणी असणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मक्याचं कणीस आणि भुईमुगाच्या शेंगा. पहा ना, ही लगबग या ठिकाणी सुरू झालेली व्यावसायिकांची. मढ असेल, करंजाळे असेल, खुबी असेल, माळशेज घाटाच्या खालच्या भागातनं सावर्णे असेल, थिदबी असेल, अशा अनेक ठिकाणाहून हे व्यावसायिक या ठिकाणी येऊन आपला व्यवसाय करत असतात आणि याच कालखंडामध्ये आपली वर्षभराची गुजराण करण्याचा त्यांचा उपाययोजना चालू असते. अशा या निसर्गाने भरलेल्या माळशेज घाटाला फिरण्याचा मोह आपण आवरूच शकत नाही. या धुक्यामध्ये दाटलेला हा माळशेज नजरेत किती भरावा, किती भरण्याचा प्रयत्न केला तरी देखील मन भरणार नाही. अशा या निसर्गानं नटलेल्या माळशेज घाटाची काही क्षणचित्र टिपलेली आहे ती आमच्या रिपोर्टरनं आणि तीच बाब आम्ही आमच्या वार्ताविश्वाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो. निसर्गाचं हे विहंगम दृश्य. ब्युरो रिपोर्ट, वार्ताविश्व. Try.